कल्पना करा, एक अतिशय सुंदर रोमॅन्टिक दृश्य. मेणबत्तीचा मंद प्रकाश, मधाळ संगीत आणि दोन जीव एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले आहेत. अगदी चित्रपटात दाखवतात तसं. हो ना? आपल्याला नेहमी असं वाटतं की निसर्गातील सर्वात सुंदर, निखळ आणि सहकार्यावर आधारलेली गोष्ट म्हणजे दोन जीवांचं एकत्र येणं. नक्कीच. आपला असा एक गोड समज असतो की प्राणी प्रजातीच्या भल्यासाठी एकत्र येतात. अगदी. ते पिल्लांना जन्म देतात आणि प्रेमाने जगतात असा आपला विचार असतो. पण जेव्हा आपण जीवशास्त्राचा आणि उत्क्रांतीचा सूक्ष्मदर्शक या रोमॅन्टिक दृश्यावर लावतो, तेव्हा जे दिसतं ते या कल्पनेला पूर्णपणे तडे देणारं असतं. हो, आणि हे वास्तव पचवायला थोडं जड जातं. बरोबर. म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण रिचार्ड डॉकिन्स यांच्या जगप्रसिद्ध द सेल्फिश जीन या पुस्तकातील एका विशिष्ट आणि प्रचंड गाजलेल्या अध्यायावर लक्ष केंद्रित करणार आहोत. बॅटल ऑफ द सेक्सेस, म्हणजेच नर-मादी संघर्ष. अगदी बरोबर. आजचं आपलं मिशन हे समजून घेणं आहे की प्रजननासारखी गोष्ट जी वरवर पाहता परस्पर सहकार्याची वाटते, ती प्रत्यक्षात एकमेकांचा फायदा घेण्याची एक क्रूर आणि स्वार्थी शर्यत का असते, हे जरा उघडून बघूया. डॉकिन्स यांचा हा जो स्वार्थी जनुक किंवा सेल्फिश जीन दृष्टिकोन आहे ना, हां. तो आपल्याला मानवी भावना आणि नैतिकतेचा चष्मा बाजूला ठेवायला भाग पाडतो. म्हणजे आपल्याला भावनांच्या पलीकडे जाऊन विचार करायचा आहे. अगदी. आपण जेव्हा निसर्गाकडे बघतो तेव्हा तिथला प्रत्येक सजीव हा केवळ त्याच्या जनुकांनी निर्माण केलेले एक वाहन असतो. एक सर्व्हायव्हल मशीन. हो, ज्याचा एकमेव उद्देश आपली जनुके पुढच्या पिढीत कशी पोहोचतील हे पाहणे हाच असतो. निसर्गात नर आणि मादी यांच्यात नेमका संघर्ष का असतो हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या ह्याच मूळ उद्देशाकडे जावं लागतं. बरं, पण इथेच तर मुख्य प्रश्न निर्माण होतो. आपण नेहमी विचार करतो की प्राणी प्रजातीच्या भल्यासाठी पिल्लांना जन्म देतात. हा दृष्टिकोन डॉकिन्स साफ खोटा ठरवतात. तेच तर. जर नर आणि मादी या दोघांचीही पिल्लांमध्ये 50-50% जनुके असतात आणि दोघांचाही उद्देश स्वतःची जनुके पुढे नेणं हाच असतो, तर मग त्यांच्यात सहकार्याऐवजी स्पर्धा का निर्माण होते? हा प्रश्न खूप रास्त आहे. म्हणजे त्यांनी एका आदर्श संघासारखा मिळून मिसळून काम का करू नये? वरवर पाहतात असं वाटणं साहजिक आहे. पण कसं आहे, निसर्गात प्रत्येक प्राण्याकडे अन्नाच्या, ऊर्जेच्या आणि वेळेच्या स्वरूपात अत्यंत मर्यादित संपत्ती असते. हो, अमर्याद असं काहीच नसतं तिथे. अगदी. दोघांनाही जास्तीत जास्त जनुके पुढच्या पिढीत पोहोचवायची असतात, पण त्यासाठी कमीत कमी वैयक्तिक गुंतवणूक करायची असते. अच्छा, म्हणजे कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त फायदा. अगदी तसंच. जर एका जोडीदाराने पिल्लांच्या संगोपनात आपली कमीत कमी ऊर्जा खर्च केली, तर तो वाचलेली ऊर्जा आणि वेळ इतर जोडीदारांसोबत आणखी पिल्ले जन्माला घालण्यासाठी वापरू शकतो. अरेच्छा, म्हणजे स्वतःचा स्वार्थ. हो ना? त्यामुळे प्रत्येक जोडीदाराचा असं सुप्त प्रयत्न असतो की पिल्लाला वाढवण्याची जास्तीत जास्त जबाबदारी दुसऱ्या जोडीदारावर ढकलावी. इथूनच अविश्वासाची आणि शोषणाची खरी ठिणगी पडते. बापरे, हे तर अगदीच थंड आणि गणितावर आधारलेलं वास्तव झालं. पण या संघर्षाचं मूळ नेमकं कुठे आहे? मूळ समजून घ्यायचं असेल तर आपल्याला पेशींच्या पातळीवर जावं लागेल. म्हणजे नर आणि मादी यांच्यात अशी कोणती मूलभूत असमानता आहे ज्यामुळे हा एकमेकांचा फायदा घेण्याचा खेळ सुरू होतो? याचं उत्तर आपल्याला त्यांच्या बाह्य रूपावरून मिळत नाही, तर त्यांच्या शरीरातील सर्वात सूक्ष्म पातळीवर मिळतं. जीवशास्त्रात नर आणि मादीची व्याख्या केवळ त्यांच्या प्रजनन पेशींच्या म्हणजेच गॅमेट्सच्या आकारावरून होते. गॅमेट्सच्या आकारावरून म्हणजे कसं? मादीची पेशी, ज्याला आपण स्त्रीबीज किंवा एग म्हणतो, ती आकाराने मोठी आणि गर्भासाठी आवश्यक असणाऱ्या पोषणमूल्यांनी समृद्ध असते. म्हणजे ती स्वतःच एक अन्नाचं भांडार असते. अगदी. या उलट नराची पेशी म्हणजेच शुक्राणू किंवा स्पर्म अत्यंत लहान आणि केवळ जनुके वाहून नेणारी असते. त्यात स्वतःचे असे कोणतेही पोषणमूल्य नसते. एक सेकंड, म्हणजे उत्क्रांतीच्या सुरुवातीपासूनच हा असा भेदभाव अस्तित्वात होता? नाही, सुरुवातीला असं नव्हतं. मी सांगते, जेव्हा लैंगिक प्रजननाची नुकतीच सुरुवात झाली होती तेव्हा सर्व पेशी समान आकाराच्या होत्या. अच्छा, म्हणजे दोघांची गुंतवणूक समान होती? हो, याला आयसोगॅमी म्हणतात. जेव्हा दोन समान आकाराच्या पेशी एकत्र यायच्या तेव्हा दोघांची गुंतवणूक अगदी 50-50 असायची. मग हे बदललं कसं? निसर्गात नेहमीच थोडाफार बदल होत असतो. काही पेशी आकाराने चुकून थोड्या मोठ्या निर्माण झाल्या. आणि मोठ्या पेशींमध्ये अन्न जास्त असणार. अगदी बरोबर.
मोठ्या पेशींमध्ये अन्न जास्त असल्याने त्यातून तयार होणाऱ्या गर्भाला जगण्याची आणि मोठी होण्याची जास्त संधी मिळू लागली. म्हणजे नैसर्गिक निवडीने या मोठ्या पेशींना पसंती दिली असणार. हो, पण इथेच तर स्वार्थी जनुकांनी आपला खरा खेळ सुरू केला. तो कसा? जर मोठ्या पेशी असणं फायद्याचं होतं तर मग सर्वच पेशी मोठ्या का झाल्या नाहीत? नराचे शुक्राणू एवढे लहान कसे राहिले? कसं आहे, जेव्हा काही प्रामाणिक पेशी मोठ्या होऊन गर्भाला जास्त पोषण देण्याचा मार्ग निवडत होत्या, तेव्हा काही लबाड पेशींनी या मोठ्या पेशींचा फायदा घेण्याचा मार्ग निवडला. लबाड पेशी म्हणजे त्यांनी काही वेगळी शक्कल लढवली. हो ना, त्यांनी स्वतःचा आकार आणखी लहान केला आणि गती वाढवली. अन्न साठवण्याची जबाबदारी मोठ्या पेशीवर ढकलून या लहान पेशी वेगाने जाऊन त्यांना धडकू लागल्या. बापरे, हे तर निव्वळ शोषण आहे. आणि लहान असल्यामुळे अशा पेशी लाखोच्या संख्येने तयार करणे सोपे झाले. या लहान, वेगवान आणि लबाड पेशींना आपण आज नर म्हणतो. आणि मोठ्या, पोषण देणाऱ्या प्रामाणिक पेशींना आपण मादी म्हणतो. अगदी बरोबर. हे ऐकताना मला एखादा व्यावसायिक भागीदारीसारखं वाटत आहे, म्हणजे बिझनेस पार्टनरशिप. हां, छान उदाहरण आहे. कसं ते? समजा 2 लोकांनी मिळून एक कंपनी सुरू केली, पण एकाने 90% भांडवल गुंतवलंय आणि दुसऱ्याने फक्त 10%. बरोबर. ज्याने 90% भांडवल गुंतवले आहे तो ती कंपनी वाऱ्यावर सोडून जाऊ शकत नाही, कारण त्यात त्याचं खूप मोठं नुकसान आहे. अगदीच. त्याला ती टिकवावीच लागेल. पण ज्याने फक्त 10% गुंतवले आहेत तो कधीही ती कंपनी सोडून दुसरीकडे तशीच नवीन कंपनी सुरू करायला मोकळा असतो. मादीची अवस्था त्या 90% गुंतवणूक करणाऱ्या भागीदारासारखी आहे. हे सादृश्य अगदी चपखल आहे. स्त्रीबीज तयार करण्यासाठी मादीला खूप ऊर्जा खर्च करावी लागते. त्यामुळे तिच्याकडे असलेल्या स्त्रीबीजांची संख्या मर्यादित असते. म्हणजे ती एका वेळी मर्यादित पिल्लांनाच जन्म देऊ शकते. हो, पण नराकडे अमर्याद शुक्राणू असतात. तो एकाच वेळी अनेक माद्यांसोबत पिल्ले जन्माला घालू शकतो. अरेच्छा, म्हणजे सुरुवातीपासूनच नराचा वर्चस्व आहे. म्हणूनच प्रजननाच्या या क्रूर खेळात मादीची गुंतवणूक सुरुवातीपासूनच नरापेक्षा खूप जास्त असते आणि म्हणूनच ती शोषणाला बळी पडते. बरं, यातून मला पडलेला एक मोठा आणि गोंधळात टाकणारा प्रश्न असा की जर नराकडे एवढे अमर्याद शुक्राणू आहेत आणि एकच नर अनेक माद्यांना फलित करू शकतो, तर मग निसर्गात नरांपेक्षा माद्यांची संख्या खूप जास्त का नसते? डॉकिन्स यांनी एलिफंट सीलचं जे उदाहरण दिलंय ते थक्क करणार आहे. हो, ते उदाहरण खूपच बोलकं आहे. तिथे फक्त 4% नर तब्बल 88% माद्यांसोबत प्रजनन करतात. हो ना, म्हणजे उरलेले बहुतांश नर हे कधीच प्रजनन करत नाहीत. ते फक्त अन्न खातात आणि जागा अडवतात. अगदी. ते एक प्रकारे अतिरिक्त असतात. जर निसर्ग खरंच प्रजातीच्या भल्याचा विचार करत असता तर त्याने एका नरामागे 100 माद्या असं प्रमाण ठेवलं असतं. मग असं का होत नाही? निसर्गात नर आणि मादी यांचं प्रमाण साधारणतः 50-50 का असते? हा प्रश्न जीवशास्त्रातील सर्वात कूट प्रश्नांपैकी एक होता आणि याचं उत्तर R.A. फिशर या महान शास्त्रज्ञाने दिलं. अच्छा, डॉकिन्स यांनी ते कसं समजावलंय? त्या प्रजातीत माद्यांची संख्या खूप जास्त वाढवली. उदाहरणार्थ 100 माद्या आणि फक्त 1 नर. अशा परिस्थितीत काय होईल? अशा वेळी तो एकुलता एक नर अत्यंत मौल्यवान ठरेल. बरोबर. जर एखाद्या मादीमध्ये असा काही जनुकीय बदल झाला ज्यामुळे ती जास्तीत जास्त नर पिल्लांना जन्म देऊ लागली तर तिला प्रचंड फायदा होईल. कसा काय? कारण आजूबाजूला खूप साऱ्या माद्या आहेत आणि स्पर्धक नर कोणीच नाहीयेत. तिची नर पिल्ले मोठ्या प्रमाणावर प्रजनन करतील. अगदी तसंच. ते दुर्मिळ नर शेकडो पिल्ले जन्माला घालतील आणि त्या नरांमध्ये त्यांच्या आईची म्हणजे जास्त नर जन्माला घालण्याची जनुके असतील. अरे वा, म्हणजे पुढच्या पिढीत नरांची संख्या अचानक वाढेल. होय, आणि ही संख्या तोपर्यंत वाढत राहील जोपर्यंत नरांचे प्रमाण माद्यांइतके होत नाही. आणि जर नरांची संख्या माद्यांपेक्षा जास्त झाली तर पुन्हा माद्यांची कमतरता निर्माण होईल. मग जो माद्या जन्माला घालेल त्याच्या जनुकांना फायदा होईल. म्हणजे हा एक असा दोलक किंवा पेंड्युलम आहे जो दोन्ही बाजूला झुलत राहतो आणि नेहमी 50-50च्या प्रमाणावर येऊन स्थिरावतो. होय, यालाच उत्क्रांतीच्या दृष्टीने स्थिर बिंदू किंवा इव्होल्युशनरी स्टेबल स्ट्रॅटेजी म्हणतात, ESS. क्या बात आहे. म्हणजे निसर्ग केवळ संख्येत नाही तर आई-वडिलांच्या एकूण गुंतवणुकीच्या प्रमाणात 50-50चे संतुलन राखतो. अगदी. कोणीही हेतुपुरस्कर हे ठरवत नाही. निसर्ग हा काही दूरदृष्टी असलेला मास्टर प्लॅनर नाही, तर स्वार्थी जनुकांच्या अंध गणितीय नियमानुसार तो समतोल आपोआप तयार होतो. हे स्पष्ट करतं की सुरुवातीचा आकार आणि लिंग गुणोत्तर कसं ठरतं.
पण हा स्वार्थीपणा फक्त जन्मापुरता मर्यादित राहत नाही ना. नाही नाही, अजिबात नाही. एकदा का पिल्लू जगात आलं की 50-50 गुंतवणुकीचं हे गणित एका नव्या आणि अधिक क्रूर शर्यतीत बदलतं. हो, कारण पिल्लाला वाढवणं हे खूप ऊर्जेचं काम आहे. इथे रॉबर्ट ट्रिव्हर्स यांची क्रूर कोंडी किंवा क्रुएल बाइंड नावाची संकल्पना येते. जो जोडीदार आधी सोडून जातो तो जिंकतो का? दुर्दैवाने हो, कारण जो जोडीदार पिल्लाला आधी सोडून जातो तो दुसऱ्या जोडीदाराला एका भयानक कोंडीत अडकवतो. म्हणजे उरलेल्या जोडीदाराकडे आता काहीच पर्याय नसतो. दोनच पर्याय असतात. एकतर त्याने स्वतःचे नुकसान करून एकट्याने पिल्लाला वाढवावे किंवा पिल्लाला मरू द्यावे. बापरे. पण तोपर्यंत त्याने पिल्लामध्ये एवढी गुंतवणूक केलेली असते की पिल्लाला मरू घेणं त्याच्या स्वतःच्या जनुकांसाठी अत्यंत तोट्याचे असते. अगदी. सस्तन प्राणी आणि पक्ष्यांमध्ये मादीच्या शरीरात फलित अंडी असल्यामुळे नराला पळून जाण्याची पहिली संधी मिळते. म्हणजे जेव्हा पिल्लू किंवा अंड बाहेर येतं तेव्हा नर आधीच मोकळा झालेला असतो. हो ना, त्यामुळे बहुतांश वेळा मादीलाच या क्रूर कोंडीत अडकावे लागते. पण जर भौतिकशास्त्र आणि परिस्थिती बदलली तर हा नियमही बदलतो. डॉकिन्स यांनी माशांच्या बाबतीत दिलेला अपवाद मला खूप आवडला. तिथे पूर्णपणे वेगळं चित्र दिसतं. पाण्यातील प्राण्यांमध्ये हे चक्र पूर्णपणे उलटे फिरते. कारण तिथे मादीच्या शरीरात अंडी फलित होत नाहीत, तर ते पाण्यात आपली अंडी आणि शुक्राणू सोडतात. हो, एक्सटर्नल फर्टिलायझेशन. पाण्यातील प्रजननात गतीचा आणि वजनाचा नियम लागू होतो. तो कसा? शुक्राणू वजनाने हलके असतात आणि पाण्यात पटकन वाहून जाऊ शकतात. जर नराने आधी शुक्राणू पाण्यात सोडले तर मादी अंडी सोडेपर्यंत ते प्रवाहाबरोबर वाहून जाण्याचं किंवा नष्ट होण्याची दाट शक्यता असते. अच्छा, म्हणजे नराला थांबून राहावं लागतं. अगदी. आणि म्हणूनच मादी नराची वाट पाहत नाही. ती आधी अंडी सोडते आणि तिथून पळ काढते. अरे चा, म्हणजे आता नराला ती अंडी फलित करण्यासाठी काही सेकंद वाट पाहावी लागते. आणि याच काही सेकंदांचा फायदा घेत मादी पळून जाण्यात यशस्वी होते. क्या बात आहे. आता पहिली संधी मादीला मिळाली आणि नर क्रूर कोंडीत अडकला. हो, म्हणूनच जलचरांमध्ये वडिलांनी पिल्लांची काळजी घेणे जास्त पाहायला मिळते. ह्या उदाहरणावरून हे स्पष्ट होते की पालकत्वाची जबाबदारी ही प्रेमापेक्षा कोण आधी पडून जाऊ शकत नाही या भौतिक आणि जैविक परिस्थितीवर जास्त अवलंबून असते. अगदी 100% खरं आहे हे. हे खरंच चक्रावून टाकणारे आहे. पण एक सांगा, जमिनीवरील सस्तन प्राणी आणि पक्ष्यांमध्ये नर असा फायदा घेत असतील आणि पळून जात असतील तर मादी या शोषणापासून स्वतःला वाचवण्यासाठी काहीतरी शक्कल नक्कीच लढवत असेल. हो, ती काही मुकडोळी असू शकत नाही. तेच ना. उत्क्रांतीने तिलाही काही प्रतिरणनीती किंवा काउंटर स्ट्रॅटेजीज नक्कीच दिल्या असतील. नक्कीच. माद्या प्रामुख्याने 2 महत्वाच्या रणनीती वापरतात. मी सांगते. पहिली आहे घरगुती आनंद किंवा डोमेस्टिक ब्लिस स्ट्रॅटेजी. घरगुती आनंद? यात ती काय करते? यात मादी प्रजननासाठी लगेच तयार होत नाही. ती नराला दीर्घकाळ वाट पाहायला लावते. म्हणजे ती एक प्रकारे त्याची चाचणी घेते. हो. ती नराला घरटे बांधायला लावते किंवा तिच्यासाठी भरपूर अन्न मिळवून आणायला लावते. या प्रदीर्घ कोर्टशिपमुळे जे नर अस्थिर किंवा फसवणूक करणारे असतात त्यांच्याकडे एवढा संयम नसतो. अच्छा, म्हणजे ते कंटाळून निघून जातात? अगदी बरोबर. आणि जे एकनिष्ठ असतात तेच टिकून राहतात. पण मला इथे गोष्ट आठवतेय, ट्रिव्हर्स यांना वाटले होते की नराने आधी खूप वेळ आणि ऊर्जा गुंतवली आहे म्हणून तो मादीला सोडून जात नाही, कारण त्याचं नुकसान होईल. अर्थशास्त्रातील संक कॉस्ट फॅलसी. बरोबर. एकदा पैसे बुडाले की आपण ती गोष्ट सोडून देऊ शकत नाही. पण डॉकिन्स इथे ट्रिव्हर्स यांची चूक सुधारतात. होय, उत्क्रांतीत भूतकाळातील गुंतवणुकीला 0 किंमत असते. नर भूतकाळाचा विचार करून थांबत नाही. मग तो का थांबतो? तो यासाठी थांबतो कारण त्याला माहीत असते की जर त्याने या मादीला सोडून दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न केला तर ती दुसरी मादी देखील पुन्हा एवढाच वेळ आणि ऊर्जा खर्च करायला लावणार आहे. अरे वा, म्हणजे सर्वच माद्यांनी मिळून ही वाट पाहायला लावण्याची रणनीती अंगीकारल्यामुळे नवीन मादी शोधण्यापेक्षा आहे त्या मादीसोबत राहणेच नराच्या जनुकांसाठी फायद्याचे ठरते. अगदी. मादी आणि नर यांच्या या वर्तनाचा देखील एक स्थिर बिंदू तयार होतो. ही झाली पहिली रणनीती, जिथे ती नराला एकनिष्ठ राहायला भाग पाडते. पण दुसरी रणनीती काय आहे? जर तिला खात्री असेल की नर थांबणारच नाहीये, तर ती काय करते? दुसरी रणनीती आहे ही मॅन किंवा बलवान नर. या रणनीतीमध्ये मादी नराकडून
पिल्लांच्या काळजीची किंवा घरगुती मदतीची कोणतीच अपेक्षा ठेवत नाही. म्हणजे ती मुकाट्याने एकटीच पिल्लांना वाढवण्याची तयारी दर्शवते. हो, पण त्या बदल्यात ती एका गोष्टीवर कोणतीही तडजोड करत नाही, आणि ती म्हणजे उत्कृष्ट जनुके, गुड जीन्स. अच्छा, म्हणजे ती फक्त शारीरिकदृष्ट्या सर्वात सक्षम किंवा सर्वात आकर्षक नराचीच निवड करते, जसे की बर्ड ऑफ पॅराडाईज पक्ष्यांमध्ये दिसतं. अगदी बरोबर. या पक्ष्यांमध्ये मादी अशा नराची निवड करते ज्याची पिसे सर्वात सुंदर आहेत किंवा जो सर्वात चांगला नाच करू शकतो. पण याचा तिला काय फायदा? मादी नकळतपणे असा विचार करते की जर तिने या आकर्षक नरासोबत प्रजनन केले तर तिची भविष्यातील मुलेही त्याच्यासारखीच आकर्षक बनतील आणि मोठे झाल्यावर त्यांना भरपूर माध्य मिळतील. अरेच्छा, या प्रक्रियेलाच ते रनअवे सिलेक्शन म्हणतात का? हो, रन अवे सिलेक्शन. कारण यात मादीची पसंती आणि नराचं सौंदर्य हे दोन्ही जनुक एकमेकांशी जोडले जातात. जोपर्यंत ती सुंदर पिसे नराच्या जगण्याला धोका निर्माण करत नाहीत, तोपर्यंत प्रत्येक पिढीत पिसांचा आकार वाढतच जातो. हे खूपच रंजक आहे. जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडलं तर या दोन्ही रणनीतींचा उद्देश एकच दिसतो. तो कोणता? मादीचा एकच मुख्य उद्देश असतो, तिच्या मौल्यवान स्त्रीबीजाची गुंतवणूक वाया जाऊ न देणे. एकतर ती एकनिष्ठ नराची निवड करून गुंतवणुकीची जोखीम कमी करते, किंवा उत्कृष्ट जनुकांची निवड करून आपल्या पिल्लांच्या भविष्यातील यशाची खात्री वाढवते. अगदी तंतोतंत. हे सगळे एखाद्या गणिताच्या सूत्रांसारखं चालतं. पण मला पडलेला प्रश्न असा की जेव्हा आपण या सगळ्या जैविक आणि उत्क्रांतीच्या नियमांचा मानवी समाजाशी संबंध जोडतो, तेव्हा एक मोठा प्रश्न उभा राहतो. प्राणीविश्वाचे हे नियम आपण मानवांना जसेच्या तसे लावू शकतो का? मला वाटतं पूर्णपणे नाही लावू शकत. हो ना. मानवी समाजामध्ये प्रचंड विविधता आहे. काही संस्कृतीमध्ये एक पत्नीत्व आहे तर काही ठिकाणी बहुपत्नीत्व पाहायला मिळते. बरोबर. मानवाचे वर्तन हे केवळ जनुकांमुळे नाही, तर संस्कृतीद्वारे जास्त नियंत्रित होते. तरीही डॉकिन्स एक खूप मोठी आणि विचार करायला लावणारी विसंगती निदर्शनास आणून देतात. कोणती विसंगती? बघा, प्राणीविश्वात सहसा नर हा आकर्षक, रंगीबेरंगी आणि दिखावा करणारा असतो. हो, मोराचा पिसारा हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. निसर्गात मादी निवड करत असते, त्यामुळे नराला स्वतःला सिद्ध करावे लागते. त्याला सौंदर्य प्रसाधनांची गरज भासते. पण आधुनिक मानवी समाजात, विशेषतः आपल्या आजूबाजूला, हे पूर्णपणे उलटे झालेले दिसते. अगदी बरोबर बोललात. इथे स्त्रिया स्वतःला आकर्षक बनवण्यासाठी मेकअप, विविध प्रकारची कपडे किंवा इतर गोष्टींचा वापर करतात, तर पुरुष तुलनेने साधे कपडे घालतात आणि कमी दिखावा करतात. हो, हे तर रोजचंच चित्र आहे. म्हणजे निसर्गात नर दिखावा करतात आणि मानवांमध्ये स्त्रिया. याचा अर्थ आपण सगळे जैविक नियम मोडून काढलेत का? हा प्रश्न एखाद्या उत्क्रांतिवादी जीवशास्त्रज्ञाला नक्कीच चक्रावून टाकेल. हे एका मोठ्या सांस्कृतिक आणि सामाजिक बदलाकडे निर्देश करते. तो बदल कसा झाला असावा? मानवी नराने म्हणजे पुरुषाने ऐतिहासिकदृष्ट्या समाजात संसाधनांवर आणि संपत्तीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे उत्कृष्ट जनुकांऐवजी उत्कृष्ट संसाधने मिळवण्यासाठी स्त्रियांमध्ये स्पर्धा निर्माण झाली असावी, ज्यामुळे त्यांनी स्वतःला अधिक आकर्षक बनवण्यास सुरुवात केली. बाप रे! म्हणजे संस्कृतीने आणि मानवी बुद्धिमत्तेने आपल्या मूळ जैविक प्रवृत्तींवर कशी मात केली आहे हे यातून स्पष्ट दिसतंय. अगदी. आपण जनुकांच्या मर्यादेपलीकडे जाऊन आपले नियम स्वतः तयार केले आहेत असं म्हणायला हरकत नाही. हे खरोखरच अवाक करणारे आहे. आजच्या या संपूर्ण चर्चेचा आपण सारांश काढायचा झाला तर हा जो नर-मादी संघर्ष आहे तो कोणत्याही जाणीवपूर्वक द्वेषातून किंवा रागातून आलेला नाही. नाही, अजिबात नाही. हे केवळ स्वार्थी जनुकांनी स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी खेळलेले एक थंड, अंध आणि गणितीय वास्तव आहे. पेशींच्या आकारातील एका छोट्याशा फरकापासून सुरू झालेला हा खेळ पिलांची काळजी घेण्यापर्यंत आणि जोडीदाराची निवड करण्यापर्यंत कसा चालतो हे आपण पाहिलं. हे ज्ञान आपल्याला निसर्गाकडे आणि प्राणीमात्रांच्या वर्तनाकडे बघण्याचा एक अत्यंत नवा, तर्कशुद्ध आणि स्पष्ट दृष्टिकोन देते. गोष्टी जशा वरवर दिसतात तशा मुळीच नसतात. बरोबर. त्यामागे लाखो वर्षांच्या उत्क्रांतीचा आणि जनुकांचा अस्तित्वाचा संघर्ष दडलेला असतो. नक्कीच. आजची आपली ही सखोल चर्चा आपण एका अंतिम विचाराने संपवूया. जर मानवाने आपल्या सांस्कृतिक प्रगतीमुळे सौंदर्य आणि आकर्षणाचे जैविक नियम असे उलटे फिरवले असतील तर आपण अजून असे किती प्राचीन जैविक नियम नकळतपणे बदलत आहोत? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आपण आपल्या स्वार्थी जनुकांच्या आज्ञा झुगारून देणारी निसर्गातील एकमेव प्राणी बनत आहोत का? यावर आपण नक्की विचार करायला हवा.
एखाद्या रोमॅन्टिक कॅन्डललाईट डिनरची कल्पना करताना मेणबत्तीच्या त्या सुंदर प्रकाशात समोर बसलेल्या व्यक्तीकडे पाहताना हे नक्की आठवायला हवे की तिथे फक्त प्रेम नाहीये, तर अब्जावधी वर्षांपासून चालत आलेला जनुकांच्या अस्तित्वाचा एक अत्यंत गुंतागुंतीचा आणि स्वार्थी खेळ सुरू आहे. आजच्या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.